सांगली जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी 30 जूनपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून घेणे बंधनकारक होते. आता ही मुदत संपल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गुरुवारपासून दंडात्मक कारवाईस सुरुवात केलेली आहे. गेल्या 2 दिवसात 42 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. जिल्ह्यात अद्याप 2.25 लाख वाहनांनी ही नंबर प्लेट बसवलेली नसून ही टक्केवारी 30% असून जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या एकूण 5,59,297 वाहनांपैकी 3,24,276 वाहनधारकांनी आत्तापर्यंत HSRP बसवून घेतलेले आहे. हे प्रमाण सुमारे 70% आहे. अद्याप HSRP नसलेल्या वाहनांची संख्या 2,35,021 आहे. HSRPसाठी दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, 3 चाकी वाहनांसाठी 500 रुपये तर सर्व प्रकारच्या 4 चाकी वाहनांसाठी 745 रुपये शुल्क आकारण्यात येत असून GST स्वतंत्रपणे भरावा लागत आहे. शेवटची मुदत 30 जून रोजी संपलेली असून आता 1 जुलैपासून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.